मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 3. उत्तर भारतीय मैदान वाळवंट. प्रस्तावना. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा भारतातील दुसरा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे. उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पातील पठारी प्रदेशांच्या दरम्यान हा प्रदेश येतो. या प्रदेशाने 6,77,638 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापले आहे. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या अवसादामुळे निर्माण झालेला हा जलोढ मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेकडे राजस्थान ते पूर्वेकडे आसामच्या खोऱ्यापर्यंत या प्रदेशाचा विस्तार आहे. या प्रदेशाची लांबी 2,400 किलोमीटर तर रुंदी 150 ते 500 किलोमीटर इतकी आहे. याची सरासरी उंची 150 मीटर आहे. या मैदानी प्रदेशाचे 3 भागात विभाजन होते. राजस्थानचे मैदान, पश्चिमी मैदानी प्रदेश, पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश, गंगेचा मैदानी प्रदेश, मध्य मैदान, पूर्व मैदान म्हणजेच बंगाल आणि आसाम मैदान आणि त्रिभुज प्रदेश. राजस्थानचा मैदानी प्रदेश वाळवंट. राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला भारतीय महावाळवंट असे म्हणतात. हे जगातले 7वे मोठे वाळवंट आहे. भारतीय महाकाव्यांमध्ये या भूभागाचे वर्णन लवणसार म्हणजेच मिठाचा समुद्र असे आहे. भारताच्या वायव्येकडील महत्त्वाचा भाग या प्रदेशात येतो. हे तुम्हाला माहिती आहे का? राजपुताना हे 1949 पूर्वीचे राजस्थानचे नाव होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान असून त्याचे क्षेत्रफळ 3,43,328 चौरस किलोमीटर आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश यामध्ये प्रामुख्याने वाळवंट येते. वाळवंटला मरुस्थळ असे संबोधतात. अरवली पर्वताच्या पश्चिमेला हा प्रदेश आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर या जिल्ह्यात हा प्रदेश पसरलेला आहे. पुरातत्व पुराव्यानुसार हा प्रदेश प्राचीन काळात दाट लोकवस्तीचा होता. सिंधू खोरे संस्कृतीतील विविध स्थळे येथे सापडली आहेत. प्राचीन काळी पश्चिम राजस्थान सागरव्याप्त होता. त्यामुळे या भागात समुद्रातील रेती आढळते. कोरड्या हवामानामुळे पश्चिम राजस्थानात वाळूचे संचयन झाले. या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि मीठ ही खनिजे सापडतात. दीर्घकाळ अवर्षण आणि कोरड्या वाऱ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाळू आढळते. खडकांच्या अपक्षयामुळे ही वाळू निर्माण झाली आहे. फेल्ड्स्पारच्या कणांची तसेच स्फटिकांची ही वाळू बनली आहे. येथे वाऱ्याचा वेग विलक्षण असतो आणि त्यामुळे घर्षणाने वाळूचा आकार एकसारखा गोल होतो. प्राकृतिक रचना. राजस्थानच्या मैदानी प्रदेशाचा उतार पश्चिम आणि दक्षिणेकडे आहे. ईशान्येकडील प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची 300 मीटर तर आग्नेयेकडील प्रदेशाची सरासरी उंची 150 मीटरपेक्षा कमी आहे. पश्चिमेकडील लहान लहान टेकड्या म्हणजे बागरची सीमारेषा आहे. बागर हे येथील प्रदेशाचे नाव आहे. वाळूच्या टेकड्या या प्रदेशाच्या पश्चिम भागापर्यंत पसरल्या आहेत. या प्रदेशाचे जलनिस्सारण लुनी या अरवली पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या आणि कच्छच्या रणामध्ये वाहत जाणाऱ्या नदीमुळे होते. आग्नेय भाग वगळता बहुतेक प्रदेशाचे जलनिस्सारण त्याच प्रदेशात होते. ती प्रणाली तेथेच संपुष्टात येते. कुठल्याही समुद्राला ती जाऊन मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे का? लुनी नदीला लवणावरी नदी म्हणजेच संस्कृतमध्ये मिठाची नदी असेही संबोधले जाते. अरवली पर्वतरांगातील पुष्कर दरीतून ती उगम पावते. लुनी नदी ही राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे. या विभागाचे 2 उपविभाग पडतात. मरुस्थळ. राजस्थानचे वाळवंट मरुस्थळ या नावाने ओळखले जाते. ते कच्छच्या रणापासून ते पंजाबपर्यंत पसरले आहे.
हा पट्टा सुमारे 650 किलोमीटर लांब आणि सुमारे 300 किलोमीटर रुंद पसरला आहे. पश्चिम राजस्थानातील 8 जिल्ह्यांनी हा प्रदेश व्यापला आहे. स्थान बदलणाऱ्या वालुकागिरी, विषम हवामान स्थिती, विरळ झाडी आणि कमी लोकवस्ती ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत. वालुकागिरीचा आकार, विस्तार आणि वाऱ्याची दिशा यानुसार त्यांची वर्गवारी सैफ किंवा बारखाण प्रकारात केली जाते. या टेकड्या त्यांचा आकार आणि वनाच्छादन यानुसार जागा बदलतात. बिकानेर जिल्ह्यात 2 मिठाची सरोवरे आहेत. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेर येथील खडकाळ प्रदेशात चुनखडक आणि वालुकाश्म खडक विपुल प्रमाणात आहेत. राजस्थान बागर या प्रदेशाच्या पूर्वेकडील अंशतः शुष्क प्रदेश हा बागर म्हणून ओळखला जातो. बागर प्रदेशाच्या आग्नेयेकडून वाहणाऱ्या लुनी नदीमुळे घळई पडून अपक्षरण झाले आहे. ही जमीन म्हणजे किंचित लाटांप्रमाणे दिसणाऱ्या वाळूचा पातळ निक्षेप आहे. या भागाचा उत्तरेकडील प्रदेश शेखावती प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक मिठाची सरोवरे आहेत. उदाहरणार्थ देगना, सांभर इत्यादी. या प्रदेशाच्या अतिउत्तरेला घग्गर नदीचा प्रदेश असून ती या प्रदेशात लुप्त झालेली आहे. राजस्थानचा मैदानी प्रदेश हा घग्गर नदी आणि वारा अपक्षरण प्रक्रियेमुळे तयार झालेला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वाऱ्याचे कार्य मरुस्थळीच्या पश्चिम भागात प्रामुख्याने दिसून येते, कारण येथील जमीन विविध प्रकारच्या वाळूच्या टेकड्यांनी व्यापली आहे. या प्रदेशाची भूविज्ञान रचना, सपाट भूमी, शुष्क हवामान आणि वाळुकामय वैशिष्ट्ये असल्यामुळे येथे जलनिस्सारण होत नाही. हवामान देशातील सर्वात उष्ण हवामानाचा हा प्रदेश आहे. येथे उच्च तापमान आणि अत्यल्प पाऊस अनुभवण्यास मिळतो. दिवस उष्ण असतात आणि रात्री थंड असतात. हिवाळ्यातील तापमान 0 आणि उन्हाळ्यातील तापमान 50 असते. म्हणजे वार्षिक तापमान कक्षा 50 अंश सेल्सिअस असते. वाऱ्याचा वेग सरासरी 30 किलोमीटर प्रति ताशी असतो. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. येथे पाऊस अत्यल्प आणि अनिश्चित असून सरासरी वार्षिक पर्जन्यमान 200 मिलीमीटरपेक्षा कमी आहे. पूर्वेकडील पश्चिमेकडे पर्जन्यमान कमी होत जाते. बहुतांश पाऊस येथे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडतो. जैसलमेरचा काही भाग बहुतेक वेळा पर्जन्यविना राहतो. बाष्पीभवनाचे प्रमाण खूप जास्त असल्याने भूजल पातळीची खोली 50 ते 150 मीटर असते आणि येथील पाणी खारट, क्षारयुक्त असते. येथील लोकांनी तापमानातील अतिबदल आणि सतत पाण्याचा तुटवडा या परिस्थितींशी जुळवून घेतले आहे. मृदा राजस्थानच्या मैदानी प्रदेशातील मृदा सर्वसाधारणपणे वालुकामय आहे. यामध्ये 90% रेती असते. ही मृदा सुपीक पण जलविरहित आहे. या प्रदेशात 4 प्रकारच्या मृदा आढळतात. 1. लवणयुक्त वाळवंटातील मृदा. 2. तांबडी वाळवंटी मृदा. 3. पिवळी तपकिरी वालुकामय मृदा. आणि 4. जलोढ मृदा म्हणजेच लुनी खोरे आणि घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशातील. राजस्थानच्या वाळवंटातील मृदा वर्षातून बऱ्याचदा कोरडी आणि वाऱ्याला अपक्षरण प्रवण असते. एकाच दिशेने वाहणारे जोरदार वारे वाळवंटातील मृदा वाहून शेजारील सुपीक जमिनीवर नेतात. यामुळे वालुकागिरीचा वाळवंटांतर्गत स्थिती बदलत राहते. कुंपणे बुजतात. रस्ते आणि रेल्वे मार्गात अडथळे निर्माण होतात. या समस्येला कायमस्वरूपी मार्ग म्हणजे या वालुकागिरींचे स्थलांतर रोखण्यासाठी वातारोधक जातीच्या वनस्पतींची लागवड केली जाते. तसेच उष्ण आणि थंड वाऱ्यांपासून आणि वाळूच्या आक्रमणापासून त्यामुळे बचाव होतो. नैसर्गिक वनसंपत्ती आणि प्राणीजीवन. या शुष्क प्रदेशातील वनसंपत्तीला उत्तर वाळवंटातील काटेरी वने असे म्हणतात. हा संपूर्ण प्रदेश मोठ्या प्रमाणात वालुकामय असून
त्यात उघडे बोडके खडक दिसतात. त्यामुळे ही वने छोट्या समूहांमध्ये विखुरलेली आहेत. झाडांचे आच्छादन अगदी विरळ आणि छोटे वृक्ष अत्यल्प प्रमाणात आढळतात. वनाचे समूह पर्जन्यमानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जातात. राजस्थानच्या वाळवंटातील नैसर्गिक वनस्पती, झाडे, झुडुपे आणि वनौषधींच्या प्रजातींची संख्या जास्त आहे. बरेच मोठे क्षेत्र खुरट्या काटेरी आणि वाढ खुंटलेल्या झाडांनी व्यापले आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे झाडे बुटकी आणि खुंटलेल्या स्वरूपात आढळतात. खीप झुडूप, पर्णविरहित लांब सुईसारख्या फांद्या असलेले हे झाड आणि वालुकामय मृदेमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. खैर, फोग, बेरी, खेजरी आणि निवडुंग या सदाहरित झुडुपांचे बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर आच्छादन आहे. बाभूळ हा उत्तम पशुखाद्य असलेला वृक्ष या प्रदेशात आढळतो आणि शुष्क हवामानात आणि वालुकामय परिस्थितीत देखील हा वृक्ष चांगला वाढतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वाळवंटातील प्रदेशात लागवड करणाऱ्या योग्य स्थानिक वृक्षांच्या जाती अतिशय कमी आहेत. त्यांची वाढ मंद असते. काही विदेशी वृक्षांच्या वाळवंटात तग धरणाऱ्या जाती या प्रदेशात लावणे आवश्यक ठरले आहे. नीलगिरी, ॲकॅशिया आणि कॅशिया या जातींची लागवड करण्याचे प्रयत्न राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात केले आहेत. वाळवंटातील वनीकरणासाठी इस्रायली बाभूळ वृक्ष उपयुक्त ठरला आहे. जोजोबा हा आणखी एक वृक्ष या प्रदेशात लागवडीसाठी आर्थिकदृष्ट्या योग्य ठरला आहे. जोजोबा या वृक्षाच्या बियांपासून तेल निर्मिती करण्यासाठी व्यापारी तत्वावर लागवड केली जाते. राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटिकीकरणाशी लढा देऊन ते रोखण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. येथील वैविध्यपूर्ण अधिवास आणि परिसंस्था या शुष्क प्रदेशातील वनसंपत्ती, मानवी संस्कृती आणि प्राणीजीवन जगातील इतर वाळवंटी प्रदेशांपेक्षा खूपच समृद्ध आहे. अनेक जातींच्या पाली आणि साप येथे आढळतात. काही वन्य प्राण्यांच्या जाती भारताच्या इतर भागात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र या वाळवंटी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात काळवीट, चिंकारा, जंगली गाढव हे प्राणी कच्छच्या रणात आढळतात. या प्राण्यांमध्ये जगण्यासाठी उत्तम नैसर्गिक क्षमता विकसित झाली आहे. वेगळ्या परिस्थितीतील त्याच जातीच्या इतर प्राण्यांपेक्षा वाळवंटातील प्राणी आकाराने लहान असतात आणि प्रामुख्याने निशाचर असतात. या प्राण्यांना बिष्णोई या स्थानिक समाजाकडून संरक्षण मिळते. राजस्थानच्या वाळवंटी भागात कोल्हा आणि जंगली मांजर या प्रजाती आढळतात. हे तुम्हाला माहिती आहे का? बिष्णोई जमात ही संरक्षक म्हणून ओळखली जाते, कारण प्राणी आणि वनस्पतींच्या प्राणाचे रक्षण करणे हा ते त्यांचा धर्म मानतात. 15व्या शतकाच्या पूर्वीपासून हे चालत आले आहे. त्यांचे आध्यात्मिक धर्मगुरू जांभेश्वर गुरु हे पर्यावरणवादी होते. या प्रदेशात स्थलांतरित आणि निवासी पक्ष्यांच्या सुमारे 140 जातींचे अधिवास आहे. गरुड, बहिरी ससाणा, खरुची आणि गिधाड पक्षी येथे आढळतात. भारतीय रानकोंबडा हा राजस्थानच्या वाळवंटातील निवासी पक्षी आहे. त्याची पैदास इथेच होते. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर सुद्धा येथे आढळतो. लोकसंख्या आणि वसाहती. प्रतिकूल हवामान आणि अपुऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे या प्रदेशात लोकसंख्या विरळ आहे. राजस्थान राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 38% लोकसंख्या राजस्थानच्या वाळवंटात आढळते. वाळवंटातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन हे आहेत. गेल्या काही वर्षात या प्रदेशाची लोकसंख्या वाढली आहे. वाळवंटातील लोकांचे राहणीमान निम्न स्तरांचे आहेत. राजस्थानचे वाळवंट जगातले दाट लोकवस्तीचे वाळवंट आहे. येथील लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला सुमारे 83 व्यक्ती इतकी आहे. याचे कारण असे की राजस्थानचे वाळवंट हा दाट लोकवस्ती असलेल्या पूर्वेकडील गंगेचे खोरे आणि पश्चिमेकडील सिंधू खोरे यामधील संक्रमणपट्टा आहे.
आक्रमणे आणि लोकसंख्येची पश्चिमेकडून पूर्वेकडे होणारी स्थलांतरं हे 7व्या शतकापासून या प्रदेशात सुरू आहे. जोधपूर हे या प्रदेशातील सर्वात मोठे शहर काटेरी वनाच्या पट्ट्यात आहे. बिकानेर आणि जैसलमेर ही शहरं प्रत्यक्ष वाळवंटात वसली आहेत. वाळवंटातील वसाहती केंद्रित प्रकारच्या आहेत. प्रतिकूल हवामान असल्याने येथील लोकवस्ती विरळ आहे. बहुतांश लोक गुराखी आहेत. राजस्थानाच्या वाळवंटातील लोकांची संस्कृती, वारसा, परंपरा, लोककथा, नृत्य आणि संगीत समृद्ध आणि बहुढंगी आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पर्जन्य जलसंचयन. निम्न दर्जाचे भूजल आणि नद्या आणि कालवे या जलस्रोतांचा अभाव यामुळे पश्चिम राजस्थानात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी खेड्यातील लोक कुंड म्हणजेच टाक्या, जोहड, तळी, तलाव, कायमस्वरूपीचे तलाव यांचे बांधकाम आणि नूतनीकरण आणि विहिरी खोदण्यास प्रोत्साहन देत आहेत. राजस्थानच्या वाळवंटातील लोक परंपरेने पावसाचे पाणी साठवत आले आहेत. प्राचीन काळातील या पाणी साठवण्याच्या प्रणाली आज राजस्थानात पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. पावसाचे पाणी पिण्यासाठी कुंडामध्ये साठवतात. राजस्थानमध्ये परंपरागत पायऱ्यांच्या विहिरीला बावडी म्हणतात. पृष्ठभागावरून वाहणारे पाणी शेतीसाठी साठवून ठेवण्याचा बांधकामाचा एक नामी नमुना म्हणजे खादीन होय. खादींचे खास वैशिष्ट्य असे आहे की रेतीयुक्त पठाराच्या खालच्या टेकडीच्या उतारावर लांब म्हणजे 100 ते 300 मीटर आडवा दगडीत बांध बांधतात. टंका म्हणजे भूमिगत छोट्या टाक्या. बिकानेरमधील बहुतेक घरांमध्ये टंका परंपरेने आढळतात. मुख्य घरात किंवा अंगणात बांधलेल्या असतात. या टाक्या जमिनीला वर्तुळाकार छिद्र करून कडेने सुंदर चकाकणारे चुनखडक लावून बांधतात. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवले जाते. या टंका बरेचदा फरशांनी सुंदर सजवल्या जातात. त्यामुळे पाणी थंड राहते. हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरतात. झिरपणारे पाणी गोळा करण्यासाठी टाक्यांजवळ 10 ते 12 मीटर खोल खड्डे खणले जातात. त्याला कुई असे म्हणतात. अल्प पावसाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी कुई वापरतात. यातील बऱ्याचशा विहिरी जुन्या काळातील आहेत. त्यातील पाण्याचे बाष्पीभवन प्रमाण अत्यल्प असल्याने त्यात दीर्घकाळ पाणी साठून राहते. आर्थिक विकास. शेती आणि जलसिंचन. राजस्थानच्या वाळवंटात राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. पावसाळा ऋतूनंतर येथील लोकांना शेतीवर अवलंबून राहता येत नाही. या शुष्क आणि दुष्काळप्रवण क्षेत्रामध्ये पशुपालन हा सर्वात योग्य व्यवसाय आहे. झाडे, गवत आणि फळझाडांनी त्याला आधार मिळतो. या प्रदेशात नेहमी दुष्काळ पडतो. प्राण्यांच्या जास्त संख्येमुळे, अतिचराईमुळे, वारा आणि पाण्याचे अपक्षरण, खाणकाम आणि इतर उद्योगधंद्यांमुळे येथील जमिनीचा दर्जा गंभीररित्या खालावला आहे. जलसिंचनाच्या अभावामुळे येथे अनिश्चित शेती आहे. विहिरींची खोली खूप जास्त असते. विहिरी 30 मीटर ते 120 मीटर इतक्या खोलीच्या असतात. पाणी नेहमीच मचूळ आणि लवणयुक्त असते. गोड्या पाण्याच्या विहिरीचे प्रमाण अत्यल्प आहे. येथे विहीर जलसिंचन अस्तित्वात नाही. अरवलीच्या पश्चिम सीमांत भागात जास्त पर्जन्यमान आहे आणि भूमिगत जलसाठे आहेत. येथे मर्यादित विहिरी आणि कालवे जलसिंचन उपलब्ध आहेत. प्रामुख्याने खरीप हंगामातील पिके ही शेतीचे मुख्य उत्पादन आहेत. खरीप पिके बाजरी, कडधान्ये, ज्वारी, मका, तीळ, भुईमूग आणि पशुखाद्यही आहेत. गेल्या काही दशकात कालवे, कूपनलिका इत्यादी विकासामुळे येथील शेती पद्धती बदलली आहे. आता राजस्थानच्या वाळवंटातील काही जिल्हे रब्बी पिके देखील घेतात. त्यामध्ये गहू, मोहरी, जिरे आणि कापूस इत्यादी पिके घेतली जातात. वायव्य राजस्थानातील काही भाग राजस्थान इंदिरा गांधी कालव्याच्या जलसिंचनाखाली येतो. या कालव्यामुळे वाळवंटाचे हरित शेतीत रूपांतर झाले आहे. जलसिंचनाखालील जिल्ह्यातील जवळजवळ 40% ते 60% क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
यामध्ये विशेषतः जोधपूर आणि गंगानगर जिल्हे येतात. तर दुसऱ्या बाजूला राजस्थानच्या वाळवंटाच्या पश्चिम भागात लागवडीखालील क्षेत्राची टक्केवारी अत्यल्प आहे. या भागात विहिरी आणि टाक्यांद्वारे जलसिंचनासाठी पाणी वापरले जाते. भारत सरकारने केंद्राकडून प्रायोजित अधिकृत योजना वाळवंट विकास कार्यक्रम या नावाने जलसाठ्यांचे नियोजन करण्याकरता राबवली आहेत. यात वाळवंटांचा विस्तार तपासणे आणि रहिवाशांचे जीवनमान सुधारणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पाळीव प्राणी. राजस्थानच्या वाळवंटातील अनेक शेतकऱ्यांचे पशुपालन हे उपजीविकेचे साधन आहे. गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि उंट बहुसंख्येने आहेत. उत्तम जातिवंत बैलांपैकी कांकरेज, नागौरी, थारपरकर आणि राठी या वाळवंटातील बैलांच्या जाती आहेत. शेळ्यांची लोही, उंटांची बिकानेरी आणि जैसलमेरी या जाती पश्चिमी शुष्क भागातील लोकांचा जगण्याचा मुख्य आधार आहेत. राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश आहे. चोकला, मारवाडी, मालपुरी आणि पुंगल या जातीच्या मेंढ्या या प्रदेशात आढळतात. देशातील एकूण लोकर उत्पादनापैकी 40 ते 50% लोकर राजस्थानातून येते. चोकला या संकरित जातीच्या मेंढीची लोकर उच्च प्रतीची समजली जाते. सुरतगड आणि बिकानेर येथे मरिनो जातीच्या मेंढीची पैदास केंद्रे आहेत. जोधपूर आणि बिकानेर येथे लोकरीचा धागा निर्मिती करणाऱ्या गिरण्या आहेत. चरण्यासाठी पशुधन खेड्यातील सामायिक जमिनीवर अवलंबून असते. गुरे पाळणे आणि चारणे हा या प्रदेशातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. वाळवंटातील बराच भाग पीक लागवडीच्या दृष्टीने शुष्क आहे, परंतु तेथे कुरणे असतात. दुष्काळाच्या काळात भटके लोक मेंढ्यांचे आणि उंटाचे कळप घेऊन दक्षिण राजस्थान किंवा जवळच्या मध्य प्रदेशासारख्या राज्यांमध्ये गुरे चारण्यासाठी स्थलांतर करतात. पशुधन हे राजस्थानच्या वाळवंटातील लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जाणाऱ्या गुराढोरांच्या जत्रांवरून येथील पशुपालन व्यवसायाचे महत्त्व लक्षात येईल. येथे गुरांच्या जत्रा मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात आणि या जत्रांना सर्वसाधारणपणे ग्रामदेवतांची नावे देतात. मानसर येथील रामदेवजी गुरांची जत्रा, परबतसर येथील तेजाजी गुरांची जत्रा, तिलवाडा येथील मल्लीनाथ गुरांची जत्रा ही काही महत्त्वाच्या गुरांच्या जत्रांची नावे आहेत. तुम्हाला माहिती आहे, गालीच्या उद्योगासाठी राजस्थानातील मेंढीची लोकर ही जगभरात उत्कृष्ट मानली जाते. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. खाणकाम. या प्रदेशात धातू खनिजे नाहीत, परंतु देशातील जिप्सम आणि चिनी मातीचे 90% साठे येथे सापडतात. या प्रदेशात बांधकामाचे दगड, उदाहरणार्थ संगमरवर आणि सोपस्टोन सापडतात. तसेच बिकानेरमध्ये लिग्नाइट, पालीमध्ये टंगस्टन, नागौर आणि बारसिंगसोर येथे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू सापडतो. राजस्थान विशेषतः दगड काढणे आणि खाणकाम यासाठी महत्त्वाचे आहेत. नागौर जिल्ह्यातील मकराना येथील खाणीतील संगमरवर वापरून ताजमहालाचे बांधकाम केलेले आहे. राजस्थान राज्य हे सिमेंटसाठी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा स्रोत आहे. सरोवरात मिठाचे समृद्ध साठे आहेत. जोधपूर येथील वालुकाष्माचा वापर प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तू, महत्त्वाच्या इमारती, निवासी इमारतींसाठी होतो. या दगडाला चित्तर पत्थर अशी विशेष संज्ञा आहे. येथे लाल दगड म्हणजेच घाटू पत्थर या स्थानिक नावाने हे ओळखले जातात. बांधकामासाठी यांचा वापर केला जातो. जोधपूर आणि नागौर या जिल्ह्यांमध्ये वालुकाष्म खडक आढळतो. तुम्हाला माहिती आहे का, सांबर सरोवर हे अंतर्गत भागातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून त्यामुळे राजस्थान हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मीठ उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी 1,96,000 टन शुद्ध मिठाची निर्मिती केली जाते.
जे भारतातील एकूण मीठ उत्पादनाच्या 8.7% इतके आहे. बारमेर, बिकानेर आणि नागौर या जिल्ह्यात लिग्नाईट कोळशाचे साठे आढळतात. बारमेर जिल्ह्यातील गिरलमध्ये लिग्नाईटवर आधारित आण्विक ऊर्जा केंद्र निर्मिती झाली आहे. अनेक उद्योगसंस्था वीज निर्मितीसाठी नियोजन करीत आहेत. जैसलमेर आणि बारमेर जिल्हे पेट्रोलियमचे मुख्य साठे असलेली ठिकाणे आहेत. या साठ्यांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत बदल होण्याची खात्री निर्माण झाली आहे. वाळवंटातील खडतर परिस्थितीमुळे अर्थव्यवस्था नेहमीच बिकट असते. जैसलमेर खोऱ्यात 1988 मध्ये ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने नैसर्गिक वायू शोधून काढला. पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यासाठी राजस्थानच्या वाळवंटात आदर्श परिस्थिती आहे. या प्रदेशात वर्षातले बहुतांश दिवस आकाश निरभ्र असल्याने हा सौर ऊर्जा निर्मितीक्षम प्रदेश आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. उद्योगधंदे. बिकानेर हे जगातील आणि आशियातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आणि गालिचा तयार करण्याचे आणि धागे निर्माण करण्याचे केंद्र आहे. कातडी कमावणे आणि लोकर उद्योग हे येथील प्रमुख उद्योग आहेत. मारवाड शहरात अनेक कापड गिरण्या आहेत. जैसलमेर येथे खनिज संपत्ती आणि पर्यटनावर आधारित अनेक उद्योग विकसित झाले आहेत. जोधपूर येथे कापड गिरण्या, धातुकाम, शाई, खेळाचे साहित्य, गालिचे, अभियांत्रिकी आणि वाहन उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. वाहतूक. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात रस्ते, लोहमार्ग आणि हवाई मार्ग आहेत. या प्रदेशातून दिल्ली, मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग जातो. खाजगी आणि सरकारी राज्य महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. या प्रदेशातील प्रमुख शहरं लोहमार्गाने परस्परांना जोडली आहेत. या प्रदेशातील बहुतेक लोहमार्ग मीटर गेज म्हणजेच अरुंद आहेत. राज्याच्या आर्थिकतेत भर घालणारा महसूल रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात जमा होतो. राजस्थानातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देणारी, आरामदायी आणि विशेषतः परदेशी पर्यटकांचे आकर्षण असणारी रेल्वे या प्रदेशातील मुख्य शहरातून जाते. पर्यटन. भारतातील राजस्थानच्या वाळवंटात उंटावरील जगप्रसिद्ध सफरींचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळते. जैसलमेर, बिकानेर आणि जोधपूर ही ऐतिहासिकदृष्ट्या फार प्रसिद्ध नगरे असून राजस्थानातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक पाठीवर सामान घेऊन निघालेल्या प्रवाशांसाठी स्वस्त पदयात्रा ते महागड्या पदयात्रा, ज्यामध्ये अरेबियन नाईटसारखे तंबूचे तळ, शिवाय थाटाच्या मेजवान्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण यासारखे भरगच्च कार्यक्रम असतात. या वाळवंटातील पर्यावरणीय प्रेमी पर्यटन उद्योग व्यवसायाची व्याप्ती मोठी असून या पदयात्रांदरम्यान राजस्थानच्या वाळवंटातील नाजूक आणि वेगळ्या परिसंस्था पर्यटकांना पाहण्यास मिळतात. या प्रकारच्या पर्यटनांमुळे विशेषतः परदेशी पर्यटकांमुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. पर्यावरणीय समस्या आणि नैसर्गिक आपत्ती. राजस्थानच्या वाळवंटातील वार्षिक पर्जन्यमान सुमारे 100 ते 250 मिलीमीटर इतके अत्यल्प आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. प्रत्येक वर्षी पर्जन्यमानात खूपच अनिश्चितता आढळते. या प्रदेशातील शेती अस्थिर असते. येथे सरासरी प्रत्येक 10 वर्षात 4 वर्षे दुष्काळाची असतात. वाळवंटी प्रदेशाच्या मोठ्या भागावरून वर्षातील 4 ते 5 महिने जोरदार वारे वाहत असतात. उन्हाळ्यातील उष्ण धुळीची वादळे हे राजस्थानच्या वाळवंटाचे सर्वसाधारण वैशिष्ट्य आहे. या वादळाला आंधी असे म्हणतात. वाळवंटाचे विस्तृतीकरण होत आहे ही आजूबाजूच्या प्रदेशांच्या दृष्टीने दुसरी गंभीर समस्या आहे. वाळवंटाच्या विस्तृतीकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. बागर. मरुस्थळ हा वालुकामय मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील आरवली पर्वतरांगांच्या मधील अशंत शुष्क मैदानी प्रदेशाला राजस्थानी बागर असे म्हणतात. लुनी आणि घग्गर नदीच्या मैदानी प्रदेशाला बाग्गर असे म्हणतात. बारखाण.
चंद्रकोरीच्या आकाराच्या वाळूच्या टेकड्या, वाऱ्याचा वेग आणि दिशा यानुसार या टेकड्या स्थिती बदलतात. मरुस्थळ पश्चिम राजस्थानातील वालुकामय शुष्क वाळवंटी प्रदेश. नदीय अपक्षरण नदीमुळे झालेले अपक्षरण. वातज अपक्षरण वाऱ्यामुळे झालेले अपक्षरण. पर्जन्यमान जलसंचयन पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यापूर्वी त्यांचे संचयन करून त्यांची साठवण करणे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.